बौद्ध धर्म हा असा एकमेव धर्म आहे जगामध्ये, असा एकमेव धर्म आहे की जो सुरुवातीला सुरुवातीला सुद्धा कल्याणप्रद आहे, मध्य कल्याणप्रद आहे आणि अंती सुद्धा कल्याणप्रद आहे. या धम्मातील सम्यक मार्गाचे अनुसरण केल्यास प्रत्येक माणूस सुखी होऊ शकतो. पण त्या धम्माचे जे तत्व आहे ते तत्व आपण या ठिकाणी पाळले पाहिजे. मनुष्याने जर बौद्ध धम्माचे तत्वाचं पालन केलं, म्हणजे ते तत्व जर आचरणात आणले, तर माणूस अत्यंत सुखाने आपलं जीवन जगू शकतो. विवेक, सावधानता, धैर्यशीलता आणि आशा ठेवल्यास माणूस सुंदर जीवन जगू शकतो. आपण आज जे काही आहोत तो सर्व आपल्या विचाराचा व आचाराचा परिणाम आहे, हे गृहीत धरा. काया वाचा मनाने माणूस बोलू लागतो, कृती करू लागतो. तशा प्रकारे सुख दुःख त्याचा पाठलाग करीत असते. काया वाचा मनाने. शुद्ध विचाराने माणूस बोलला तर त्याचे परिणाम हे मंगल होतात, सौख्य त्याच्याकडे चालून येते. म्हणून अविचारी बनून दुष्ट मार्ग आपण अवलंबू नये. आपल्या आचार विचारावर लक्ष असू द्यावे. चिखलात रुतलेल्या हत्तीप्रमाणे असत मार्गापासून आपली मुक्तता आपण केली पाहिजे. सुविचार सर्वांचे सौख्यदाते असतात, हे प्रत्येकाने विसरू नये. शहाण्या माणसांनी आपल्या विचाराची राखण करावी. वाट मिळेल तिकडे विचाराला सैरवैर धावू देऊ नये.